आनंदी जीवनाचा ध्यान मंत्र ह्या कार्यक्रमाचा माहितीपर व्हिडिओ बघणाऱ्या सर्वांना विजय वनकरचा स्नेहपूर्वक नमस्कार। मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओपर्यंत पोहोचलात, आपल्याला या कार्यक्रमाची उत्सुकता लागली, त्याबद्दल आपलं मी अभिनंदन करतो। अभिनंदन यासाठी कारण आयुष्यात बऱ्याच गोष्टी आपण शोधत असतो, आयुष्यात बऱ्याच गोष्टी आपल्याला हव्या असतात, पण आपल्याला काय हवं असतं हे आपल्याला बऱ्याच वेळा माहित नसतं आणि अनेक गोष्टी आपल्याला मिळाल्यानंतर आपल्या लक्षात येतं, अरे मला हेच हवं आहे, आणि तेव्हा कुठेतरी आपलं जीवन परिपूर्ण आहे असं आपल्याला वाटायला लागतं। आणि त्यातली ही महत्त्वाची गोष्ट म्हणजे ध्यान। म्हणूनच आनंदी जीवनाचा ध्यान मंत्र हा कार्यक्रम घेऊन मी तुमच्या समोर आलाय। 25 वर्षाचा अनुभव आहे। 25 वर्ष कन्सल्टिंग ट्रेनर म्हणून मी काम करत असताना वेगवेगळ्या संस्था असतील, वेगवेगळे लोक असतील, सेल्स अँड मार्केटिंग असेल, बिझनेस डेव्हलपमेंट असेल, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या विषयावर काम करत असताना संस्थांमध्ये, व्यक्तीमध्ये, कौशल्याच्या संदर्भात अनेक गोष्टी आहेत, पण त्यामध्ये बरेचसे प्रॉब्लेम हे स्ट्रॅटेजीने सॉल्व्ह होतात, काही प्रॉब्लेम सिस्टीमने सॉल्व्ह होतात, काही प्रॉब्लेम ज्ञानाने सॉल्व्ह होतात आणि काही प्रॉब्लेम कौशल्याच्या ट्रेनिंगच्या माध्यमातून सॉल्व्ह होतात। पण या सगळ्यांच्या पलीकडे एक महत्त्वाचा विषय असतो, तो म्हणजे माइंडसेट। आणि जर माइंडसेटवर काम केलं ना, त्याचे रिझल्ट खूप चांगले मिळतात, हे मी 25 वर्षापासून अनुभवतोय। म्हणून आज 50 वर्ष क्रॉस केल्यानंतर आणि 25 वर्षाचा ह्या क्षेत्रातला अनुभव घेतल्यानंतर मला एक गोष्ट लक्षात आली की याच्या पलीकडे कुठेतरी मनावर काम केलं पाहिजे, आणि याचा विचार करून मेहनत घेऊन खास आपल्या सेवेमध्ये हा कोर्स घेऊन आलोय, आनंदी जीवनाचा ध्यान मंत्र। मित्रांनो, या कोर्सची संकल्पना समजून घ्या, कारण कोणत्याही गोष्टीची एक संकल्पना असते। कोणताही एखादा विषय जर समोर मांडला की आपल्या डोक्यात काहीतरी संकल्पना असते। समजा प्रयागराजमध्ये कुंभमेळा सुरू आहे, तर हा कुंभमेळा का असतो, का घेतला जातो, इतक्या वर्षांनी काय येतो, याच्या मागचं सायन्स काय, याच्या मागचं आध्यात्मिक शास्त्र काय, या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या ना, तर इथं हा व्हिडिओ ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या काहीतरी कुंभमेळा संदर्भात संकल्पना असतील, सकारात्मक असतील, नकारात्मक असतील, आध्यात्मिक संकल्पना असतील, सामाजिक संकल्पना असतील, धार्मिक संकल्पना असतील, पण काहीतरी संकल्पना असेल। पण याची खरी संकल्पना काय, खरा बेस काय, हे समजून घेणं आवश्यक असतं। त्यामुळे आपण आपल्या संकल्पनामध्ये जगत असतो मित्रांनो। तसंच आनंदी जीवनाचा ध्यान मंत्र हा कार्यक्रमाचं नाव ऐकल्यानंतर अनेक लोकांना वाटलं, ध्यान शिकण्यासाठी एवढे दिवस कशाला लागतात, ध्यान तर आम्हाला येतं, ध्यान तर आम्हाला माहित आहे, कारण कुठेतरी ध्यानाची संकल्पना काय हे समजून घेतलं पाहिजे। काही लोक म्हणतात की कुठेतरी ओंकार करणं म्हणजे ध्यान, डोळे झाकून बसणं म्हणजे ध्यान, श्वासावर लक्ष देणं म्हणजे ध्यान, नामस्मरण करणं म्हणजे ध्यान। हो, हे ध्यान आहे, यात मला काडी मात्र शंका नाही। पण आनंदी जीवनाचा ध्यान मंत्र या कार्यक्रमाची खरी संकल्पना काय आहे हे व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या समोर येतोय। त्यामुळे माझी विनंती आहे, हे पुढचे काही मिनिटं लक्षपूर्वक ऐका, म्हणजे खऱ्या अर्थाने कार्यक्रमाची संकल्पना क्लिअर होईल। हा फक्त ध्यानाचा कार्यक्रम नाहीये मित्रांनो, हा आयुष्यातल्या अशा गोष्टीवर काम केलेला कार्यक्रम आहे जी गोष्ट कदाचित आपल्याकडनं दुर्लक्ष राहून जाते। कसं बघा, माणसाचा जेव्हा जन्म होतो ना, तेव्हा ते छोटंसं बाळ असतं। जन्म झाल्या सगळे लोक त्याची काळजी घेतात, त्याच्या संगोपनाची काळजी घेतात, त्याच्या शारीरिक वाढीसाठी काळजी घेतात, त्याला लागणारं पूरक आणि पोषक वातावरण त्याला दिलं जातं। त्याला थंडी नको, एसी नको, फॅन नको, गरम होतंय, जसं पाहिजे तसं वातावरण देण्याचा प्रयत्न केला जातो, जेणेकरून त्याच्या शरीराची वाढ चांगली होईल। त्याला काय हवंय, त्याच्या शरीराला काय हवंय ते त्याला खाऊ पिऊ घातलं जातं, आणि ते बाळ हळूहळू मोठं व्हायला लागतं, रांगायला लागतं, खेळायला लागतं, पळायला लागतं, चालायला लागतं, पडायला लागतं। पुढे जर चुकून पडला ना तो, तर त्याच्या जखमेला पट्टी केली जाते, त्याला औषध लावलं जातं, गरज पडली तर त्याला औषधं दिले जातात। का? कारण ती जखम भरून निघली पाहिजे। असं करत करत ते बाळ जेव्हा लहानचं मोठा होतं, मोठा झाल्यानंतर आपल्याला समजतं की आपण व्यायाम केला पाहिजे, आपण एक्सरसाइज केली पाहिजे, आपण आपल्या हेल्थकडे लक्ष दिले पाहिजे, शरीराकडे लक्ष दिले पाहिजे। कुठेतरी डिफिशियन्सी आली तर डिफिशियन्सी भरून काढण्यासाठी आपण कुठेतरी व्हिटॅमिनच्या गोळ्या घेतो किंवा आहारामध्ये ते व्हिटॅमिन वाढवतो। इतकी आपण शरीराची काळजी घेतो मित्रांनो। आपण शाळेत जायला लागतो, आपण शिकायला लागतो, आपण पुस्तकं वाचायला लागतो, आपण सोशल मीडियावर युट्यूबच्या माध्यमातून वेगवेगळं ज्ञान ग्रहण करायला लागतो, आणि या शाळेच्या शिक्षण प्रणालीच्या माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून, अवतीभोवती मिळणाऱ्या ज्ञानाच्या माध्यमातून आपली बुद्धी विकसित होते। पण या प्रक्रियेमध्ये शरीर विकसित होतं, बुद्धी विकसित होतं, पण मित्रांनो विचार करण्याचा विषय आहे, मनाचं काय, कुठंतरी या मनाला कसं वातावरण मिळतं याचा कधी आपण विचार करतो?
शरीराला जखम झाली तर जखम भरून काढण्यासाठी काम करतो, पण मनावर झालेल्या जखमेवर काय काम करायचं याचा कधी विचार करतो? आपण कधी विचार केलाय की मनावर झालेल्या भूतकाळातल्या काही आघाताचा आज पण वर्तमान काळामध्ये काहीतरी परिणाम आपल्यावर आहे आणि त्याचा परिणाम भविष्यावर होऊ शकतो? हा कुठंतरी माइंडसेटवर काम करणं आवश्यक आहे. हे जेव्हा माझ्या लक्षात आलं ना मित्रांनो, मी ठरवलंय की या कौशल्य विकसित करणारे कार्यक्रम असतील, ज्ञान देणारे कार्यक्रम असतील, सिस्टीमवर स्ट्रॅटेजीवर काम करणारे कार्यक्रम असतील, या कार्यक्रमापेक्षा एक चांगला कार्यक्रम आपण लोकांसमोर घेऊन गेलं पाहिजे. आणि तो कार्यक्रम असेल माइंडसेटवर काम करणारं, तो कार्यक्रम असेल मनाला समजून घेण्यावर, मनाची सकारात्मक ऊर्जा कशी वापरायची, मनावर होणारा भूतकाळाचा परिणाम कसा कमी करायचा. तर मी विचार केला, हे मन कशा पद्धतीने कोणत्या वातावरणात आपल्याबरोबर राहतं, त्या मनावर लहानपणी काय काय सकारात्मक नकारात्मक आघात झालाय, त्याचा इन्फिनिटी कॉम्प्लेक्स किंवा त्याचा सुपरिटी कॉम्प्लेक्स कसा डेव्हलप झालाय, आणि कुठंतरी या मनावर काम करणं आवश्यक आहे. म्हणून आनंदी जीवनाचा ध्यान मंत्र हा कार्यक्रम घेऊन मी तुमच्या समोर आलोय मित्रांनो. हा हायब्रिड कोर्स आहे, ऑनलाईन प्लस ऑफलाईन दोन्हींचं कॉम्बिनेशन आहे. काही सेशन ऑनलाईन असतील, काही ऑफलाईन असतील, आणि जे ऑनलाईन असतील त्यामध्ये काही सेशनमध्ये लाईव्ह मी असेल आणि काही प्री रेकॉर्डेड असेल, असा हा हायब्रिड कोर्स आहे. मित्रांनो, निश्चितच हा आध्यात्मिक बेस्ड प्रोग्राम आहे. अध्यात्म जर म्हटलं की काहीतरी वेगळं जाणवतं, पण अध्यात्माची संकल्पना काय? पुन्हा तोच विषय, संकल्पना. त्यामुळे प्रत्येक विषयाची प्रत्येकाची संकल्पना स्वतंत्र असते, पण खरी संकल्पना काय ह्या मुळापर्यंत पोहोचला पाहिजे. त्यामुळे आध्यात्मिक बेस जर कोर्सचं म्हटला तर पुन्हा प्रश्न पडतो, अध्यात्म म्हणजे काय? मित्रांनो, अध्यात्म फार वेगळं आहे. मी कोणत्या धर्माबद्दल बोलत नाही, मी अध्यात्माबद्दल बोलतो. धार्मिकता आणि आध्यात्मिकता यात फरक आहे. मी कोण आहे हे अनुभवाने जाणणं म्हणजे अध्यात्म. अध्यात्माच्या बाबतीत एक प्रश्न मला वारंवार माझ्या मनात असायचा. बरेच लोक म्हणायचे, अरे कुठं प्रॉपर्टीच्या मागा लागला, कुठं पैशाचा मागा लागला, हे सगळं काही तुला वर घेऊन जायचंय का? मित्रांनो, या प्रश्नावर मी खूप विचार केला. निश्चित हे आपल्याला वर घेऊन जायचं नाही. मग प्रश्न आहे, हा प्रॉपर्टी पैसा जर आपल्याला वर घेऊन जायचं नाही तर वर आपल्याला काय घेऊन जायचंय? अध्यात्म सांगतं वर आपल्याला व्हायब्रेशन घेऊन जायचंय, वर आपल्याला कर्मसंस्कार घेऊन जायचे. मग जे वर घेऊन जायचंय त्यावर आपण कधी काम करतो का? आणि त्यातून माझा आध्यात्मिक प्रवास सुरू झाला. पण हा आध्यात्मिक बेस असणारा जरी प्रोग्राम असला, पण हा पूर्ण व्यावहारिक धर्तीवर डिझाईन केलाय. मित्रांनो, पुन्हा अध्यात्म म्हटलं की पुन्हा लोकांना काहीतरी वेगळी संकल्पना येते. गुरु, शिष्य, फोटो, पूजा, कर्मकांड. पण यालाच अध्यात्म म्हणतात असं नाही. तो अध्यात्माचा एक भाग आहे, लक्षात घ्या, आणि तो देखील महत्वाचा आहे. पण या कोर्समध्ये, या ध्यानाच्या कोर्समध्ये याचा काही संबंध नाही. एकदम नॅचरल पद्धतीने आपल्या व्यावहारिक गोष्टीचा विचार करून अतिशय शांतपणे छानपैकी खुर्चीवर बसून आपण हे सगळे विषय हाताळतो या कार्यक्रमामध्ये. आणि खरं ध्यानाची संकल्पना काय, खरी मनाची अवस्था काय, मन आपलं कसं काम करतं, मनाची जडणघडण कशी होती, अध्यात्माचा आणि दैनंदिन जीवनाचा संबंध काय, या सगळ्या गोष्टी आपल्याला अनुभवाने जाणून घ्यायच्या. मित्रांनो, काही गोष्टी माहीत असणं, काही गोष्टी समजणं आणि काही गोष्टी जाणवणं यात फरक असतो. जाणीव महत्वाची असते, अनुभव महत्वाचा असतो. ज्ञानापेक्षा ते फिलिंग महत्वाचं असतं. आणि त्या फिलिंगवर काम करणारा कार्यक्रम आहे ज्याचं नाव आहे आनंदी जीवनाचा ध्यान मंत्र. फिलिंग हा विषय फार महत्वाचा आहे मित्रांनो. कल्पना करा, दीपावलीचा पाडवा आहे आणि एक आलिशान मोठा बंगला आहे, आणि त्या बंगल्यासमोर त्या बंगल्याचा मालक उभा आहे, आणि त्याच्या समोर त्याची ड्रीम कार जस्ट शोरूम मधून आणली आहे. शोरूम मधून आणलेली नवी त्याची ड्रीम कार घरासमोर उभी आहे. मागे मोठा आलिशान त्याचा बंगला आहे, त्या बंगल्यासमोर तो उभा आहे आणि त्याची पत्नी ती गाडी वळतीये. काय फिलिंग असेल त्याचं? निश्चितच आनंदी फिलिंग असेल, हॅपीनेसचं फिलिंग असेल. पण मित्रांनो, दुसरा सीन सांगतोय. दुसरा सीन मध्ये काय आहे? दीपावलीचा पाडवा आहे. मागे 2 पत्र्याच्या पडक्या रूम आहे आणि त्या रूम समोर त्या 2 रूमचा मालक उभा आहे, ज्याचा व्यवसाय आहे, जो उन्हात, थंडीत, पावसात सायकलवर जाऊन वर्तमानपत्र टाकतोय. आणि पैशाला पैसा जोडून आयुष्यात त्यांनी पहिल्यांदा सेकंड हँड मोटरसायकल खरेदी केली आहे. आणि पैशाला पैसा जोडून खरेदी केलेली सेकंड हँड मोटरसायकल त्याच्या घरासमोर उभी आहे आणि त्याची पत्नी ती गाडी ओवळती आहे. कोणाची पत्नी? उन्हात, पावसात, थंडीत सायकलवर लोकांच्या घरोघर वर्तमान टाकणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा पैशाला पैसा जोडून सेकंड हँड मोटरसायकल खरेदी केली आहे. त्याचं फिलिंग काय असेल? तो सुद्धा आनंदी असेल मित्रांनो.
मग आनंदाच्या याच्या फिलिंग मध्ये आणि चांगली ड्रीम कार घेतलेल्या माणसाच्या फिलिंग मध्ये फरक काय आहे? म्हणून सांगतो, हॅपीनेसचा संबंध, आनंदाचा संबंध प्रॉपर्टीशी नाही. नवी शोरूम कार घेतलेल्या माणसाचा आनंद तेवढाच असेल जेवढा आनंद पैशाला पैसा जोडून सेकंड हँड मोटरसायकल आयुष्यात पहिल्यांदा घेणाऱ्या व्यक्तीचा असेल. आणि त्यावरून आपल्या लक्षात आलं पाहिजे की आनंदाचा संबंध प्रॉपर्टीशी नाही. मग आनंदाचा संबंध कशाशी आहे? कधी विचार केला? अजून एक उदाहरण सांगतो. विधानसभेचं इलेक्शन आहे आणि विधानसभेच्या इलेक्शन मध्ये एक उमेदवार निवडून आलाय आणि त्याची विजय मिरवणूक चालू आहे. अतिशय आनंदामध्ये विजय मिरवणुकीमध्ये तो चालतोय, फिरतोय. डोलीबाजा लावलेला आहे, बँजो लावलेला आहे, डीजे लावलेला आहे, लोक नाचताय, गुलालाची उधळण चालू आहे, लोक त्याला हार घालताय, लोक त्याचं अभिनंदन करताय आणि अतिशय आनंदी आहे तो, कारण तो विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निवडून आलाय आणि तो आमदार झालाय. त्याचं फिलिंग सुद्धा हॅपीनेसचं आहे. आणि दुसरी सिच्युएशन आहे, ग्रामपंचायतचं इलेक्शन आहे. अटीतटीचं इलेक्शन झालं आणि अटीतटीच्या इलेक्शन मध्ये त्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये ग्रामपंचायत सदस्य म्हणून एक माणूस निवडून आलाय आणि त्याची देखील विजय मिरवणूक चालू आहे. तिथं सुद्धा त्याला हार घातले जात आहे, गुलाल उधळला जात आहे, ढोल वाजवले जात आहे, डीजे लावला जातोय, लोक नाचताय. तो सुद्धा आनंदी असेल. पण मित्रांनो, हा ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलाय आणि हा विधानसभेमध्ये आमदार म्हणून निवडून आलाय. दोघांची पोझिशन वेगळी आहे, पण हॅपीनेसचं फिलिंग सारखं आहे. म्हणजे आनंदाचा संबंध पोझिशनशी सुद्धा नाही. जर आनंदाचा संबंध प्रॉपर्टीशी नाही, आनंदाचा संबंध पोझिशनशी नाही, मग आनंदाचा संबंध आहे तरी कशाशी? कधी विचार केला? कधी जाणून घेतलं? मित्रांनो, आनंदाचा संबंध परिस्थितीशी सुद्धा नाही, वातावरणाशी सुद्धा नाही. एखाद्या समुद्र किनारी छानपैकी कोणीतरी बसलाय आणि तो आनंदात मस्त हॉलिडे एन्जॉय करतोय. पण त्या सिच्युएशनला दुसरा कोणीतरी असेल, एकदम नर्वस होऊन समुद्राच्या किनारी बसलाय, कुठंतरी तो डिप्रेस झालाय, आयुष्यात पुढं काय करायचं या प्रश्नामध्ये तो कुठंतरी ब्रेक घेण्यासाठी आलाय. पण तो सॅडनेसचं त्याचं फिलिंग आहे. वातावरण सेम आहे, समुद्राच्या किनारीच बसलाय, पण एकाचं फिलिंग हॅपीनेस आहे, एकाचं फिलिंग सॅडनेस आहे. म्हणजे अवतीभोवतीच्या परिस्थितीशी सुद्धा संबंध नाही. मग ह्या आनंदाचं फिलिंग कशाशी आहे? मित्रांनो, या आनंदाचा संबंध आपल्या मनाशी आहे, आपल्या माइंडसेटशी आहे, किंबहुना त्या मनाच्या पलीकडच्या अनेक गोष्टीशी आहे. आणि मनाच्या पलीकडे ज्या गोष्टी आहेत त्यालाच अध्यात्म म्हणतात. पण अध्यात्म या कोर्समध्ये बोलण्याचा विषय नाही. दुसऱ्या कोर्समध्ये मी अध्यात्मावर निश्चित बोलेल, किंबहुना अध्यात्म बेस जरी कोर्स असला, पण अध्यात्मावर मी आज बोलणार नाही. आणि त्या मनाच्या पलीकडे जे आहे, बुद्धीच्या पलीकडे जे आहे, शरीराच्या पलीकडे जे आहे, त्या अध्यात्माच्या, त्या चैतन्याचा जर कुठेतरी अनुभव घ्यायचा असेल ना, तर ध्यान त्याला एक प्रभावी हत्यार आहे. आणि या कोर्समध्ये आपण त्याच ध्यानावर काम करतोय. मित्रांनो, एक गमतीशीर विषय आहे. अनेक लोकांना वाटतं अध्यात्माचा माझा काही संबंध नाही. मी काही गोष्टी स्पष्ट बोलतो. समजा काही नॉनव्हेज खाणारे लोक असतील, अल्कोहोल घेणारे लोक असतील, त्यांच्या मनात कुठेतरी असेल की मी कोणाला तरी फसवलंय, मी कुठेतरी बिझनेसमध्ये काही चुकीच्या गोष्टी केल्या आणि त्यांना वाटतं अध्यात्माचा माझा काही संबंध नाही बाबा. ते जातात कुठेतरी मंदिरात, जातात, दर्शन घेतात, माफी मागतात, निघून येतात. ते म्हणतात ध्यान आपल्याला शक्य नाही, कारण त्यांच्या मनामध्ये कुठेतरी गिल्ट फिलिंग असतं की माझं काहीतरी चुकलंय, मी कोणाला तरी फसवतोय. पण उलट माझं म्हणणं आहे, यांना खऱ्या अर्थाने अध्यात्माची गरज आहे, यांना खऱ्या अर्थाने अध्यात्माचा फायदा आहे, यांनी खऱ्या अर्थाने अध्यात्मापर्यंत पोहोचलं पाहिजे. पण ही लोक पोहोचत नाही. का? कारण ती संकल्पना लोकांची तशी तयार झालेली असते. आणि या संकल्पनेतून बाहेर काढून खरं ध्यान प्रत्येक माणसाने का केलं पाहिजे, मनावर प्रत्येक माणसाने काय काम केलं पाहिजे, भूतकाळाचा आपल्या मनावरचा प्रभाव कमी का केला पाहिजे आणि अध्यात्म आणि दैनंदिन जीवन याची सांगड कशी घातली पाहिजे, जुन्या संकल्पना डोक्यातून काढून खऱ्या अर्थाने दैनंदिन जीवनामध्ये हे कसं वापरलं पाहिजे, यासाठी मी हा कोर्स घेऊन आलोय, ज्याचं नाव आहे आनंदी जीवनाचा ध्यान मंत्र. मित्रांनो, मी क्वालिफाईड योग शिक्षक देखील आहे. आणि जेव्हा माझा योगाचा कोर्स पूर्ण झाला आणि आम्ही काही योगा क्षेत्रातले काही मंडळी बसलो होतो, एक गमतीशीर आमचा बोलता बोलता एक विषय झाला. मी त्यांच्याशी बोललो, म्हणलं माझा एक प्रश्न आहे की आपण योगा शिकवतो आणि योगा शिकवायला सुरुवात केली, लोक आले की आपण सांगतो ब्रह्ममुहूर्तावर उठलं पाहिजे, सात्विक आहार घेतला पाहिजे. मी सुद्धा या गोष्टीला मान्यता देतो की ब्रह्ममुहूर्तावर उठलं पाहिजे, त्याचे खूप फायदे आहेत. सात्विक आहार घेतला पाहिजे, त्याचे खूप फायदे आहेत. पूर्ण मला 100% मान्य आहे. पण होतं काय, योगाच्या शिबिराला ही मंडळी येतात, आपण त्यांना सांगायला सुरुवात करतो की सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठा, आपण त्यांना सांगायला सुरुवात करतो सात्विक आहार घ्या.
पण मित्रांनो, माझा प्रामाणिकपणे प्रश्न आहे, जर सगळ्या माणसांनी जर ठरवलं ब्रह्ममुहूर्तावर उठून आपल्याला सकाळी योगा करायचा, प्राणायाम करायचा, तर माझा प्रश्न आहे, रात्री 12:30ला जर एखाद्याला मेडिकल इमर्जन्सी आली तर त्याला सर्व्हिस कोण देईल? हे रात्रीच्या फ्लाईट कोण चालवेल? रात्रीच्या ट्रेन कोण सांभाळतील? रात्री गस्त कोणी घालायची? मग हे लोक म्हणतात ब्रह्ममुहूर्तावर उठणं शक्य नाही, म्हणून माझा आणि योगाचा संबंध नाही, आणि हे लोक योगापासून दूर गेले. आणि खरी गरज योगाची यांना आहे मित्रांनो. अनेक लोक मेसमध्ये राहतात, कुठून मिळेल त्यांना सात्विक आहार? मोठमोठ्या सिटीमध्ये आज बरेच लोक एका वेळचं जेवण वडापावर खातात. हे प्रॅक्टिकल समजून घेतलं पाहिजे. मी योग शिक्षक आहे, पण ब्रह्ममुहूर्तावर नेहमी उठायला मी सुद्धा यशस्वी झालेलो नाही, हे पण प्रामाणिकपणे सांगतो. 5, 6, 7 हजार किलोमीटर महिन्याला माझा प्रवास होतो. मी सेशन घेऊन रात्री 1-1:30ला घरी येतो. पुन्हा दुसऱ्या दिवशी सेशनला जायचं असतं. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून योगा करणं माझं शक्य होत नाही. मग मी विचार केला, मग आपण तर लोकांना सांगतो ब्रह्ममुहूर्तावर उठा, आणि खरी गरज तर ब्रह्ममुहूर्तावर न उठणाऱ्या लोकांसाठी असते. खरी गरज तर मेसला कनेक्टेड असणाऱ्या लोकांना, ज्यांना सात्विक आहार भेटत नाही, त्यांना योगाची गरज असते. कुठंतरी या धावपळीच्या जीवनामध्ये वडापाव खाऊन दिवस काढणारी ही मंडळी सिटीमध्ये बघायला मिळतात. खरी योगाची गरज त्यांना असते. पण दुर्भाग्य असं आहे, हे लोक योगापासून दूर जात आहेत. सेम ध्यानाच्या बाबतीत होतं. नीतिमत्ता विसरलेले, कुठंतरी अल्कोहोल, टोबॅको, सिगारेटच्या आहारी गेलेले, व्यसन लागलेले लोक, नॉनव्हेज खाणारे लोक, हे सगळं बेहोशीमध्ये हे चाललेलं असतं. खऱ्या अर्थाने ह्या लोकांपर्यंत ध्यान पोहोचलं पाहिजे, ह्या लोकांपर्यंत अध्यात्म पोहोचलं पाहिजे, म्हणजे त्यांचा होश वाढेल आणि आपण काय करतो हे लक्षात घेऊन कुठंतरी सत्मार्गाला ते येतील. कारण होश शब्द वापरलाय मित्रांनो. होश शब्दाचा अर्थ काय समजून घ्या. लोग कहते हैं इंसान अल्कोहल लेने के बाद बेहोशी में जाता है, बल्कि वो अल्कोहल लेने के बाद बेहोशी में नहीं जाता है, बल्कि वो जब बेहोशी में जाता है तभी अल्कोहल लेता है या गलत काम करता है. किस होश की बात हो रही है? कोणता होश आहे, कोणता कॉन्शियसनेस आहे? आणि तो होश जर आपल्याला आयुष्यात आला ना, की माझ्या मनाच्या बाबतीत काय घडत आहे, माझ्या विचारांच्या बाबतीत काय घडत आहे, भूतकाळामध्ये झालेल्या माझ्या मनावर झालेले आघात, त्याचा परिणाम आज वर्तमान काळात काय, त्याचा परिणाम भविष्यात काय होऊ शकतो, माझा स्वभाव असा का आहे, मी असं का वागतो, मी असं का बोलतो, मी असं का चिडतो, याचा होश जर माणसाचा वाढला ना, त्याचं जीवन बदलेल. आणि तो होश वाढवणारा कार्यक्रम आहे ज्याचं नाव आहे आनंदी जीवनाचा ध्यान मंत्र. मी सुद्धा माणूस आहे, मला सुद्धा राग येतो, मी सुद्धा चिडतो, मी सुद्धा रागवतो, कारण मी सुद्धा माणूस आहे. आणि या सगळ्या नैसर्गिक क्रिया आहे, हे सुद्धा स्पष्टपणे सांगतो. या सगळ्या नैसर्गिक क्रिया आहे. पण सुरुवातीला मी चिडायचो, मी रागवायचो, मी ओरडायचो, मला 2-3 दिवसानंतर जाणवायचं नाही यार आपलं चुकलं, पण वेळ निघून गेलेली असायची. नंतर हळूहळू असं व्हायला लागलं की राग आल्यानंतर काही तासांनी जाणवायचं की आपलं चुकलं. नंतर राग येऊन गेल्यानंतर, ती घटना घडल्यानंतर जाणवायचं आपलं चुकलं, काहीतरी चुकतंय. काय चुकतंय? कारण मला जर कोणावर चिडायचं असेल ना, मला जर कोणावर रागवायचं असेल ना, तर मी चिडल्यानंतर, मी रागवल्यानंतर त्याच्या मनावर जेवढा परिणाम होतो त्यापेक्षा जास्त परिणाम कदाचित आपल्या मनावर होतो. कारण कोणावर तरी रागवण्यासाठी आपल्याला निगेटिव्ह व्हायब्रेशन क्रिएट करावं लागतात मित्रांनो. कोणाचा तरी द्वेष करण्यासाठी आपल्या माइंडमध्ये द्वेषाच्या फिलिंग तयार कराव्या लागतात. तो द्वेष आपल्या माइंडमध्ये सुद्धा होतो, ते संस्कार आपल्या मनावर होतो. ते चिडणं आपल्या मनाच्या बाबतीत सुद्धा होतं. न मनातून न चिडता बाहेरून रागवणं, ही काय व्यवहारामध्ये ऍक्टिंग चालत नाही मित्रांनो. ती शूटिंग मध्ये चालते, ती पिक्चर मध्ये चालते, पण व्यवहारामध्ये कोणावर रागवण्यासाठी आपल्याला चिडावं लागतं, आपल्याला निगेटिव्ह व्हायब्रेशन तयार करावं लागतात, आपल्याला द्वेषाच्या भावना तयार कराव्या लागतात, आपल्याला मच्छराच्या भावना तयार कराव्या लागतात. आणि हे सगळ्याचा परिणाम आपल्या मनावर होतो मित्रांनो. काय चाललं हे मनाच्या बाबतीत, हा होश कधी आपला वाढला? काय घडतंय आपल्या बाबतीत, हा होश कधी वाढला? त्यामुळे होश वाढवणं आवश्यक आहे, अवेअर होणं आवश्यक आहे. अवेअरनेसचं एक साधं उदाहरण सांगतो. काही वर्षापूर्वी कोविड येऊन गेला. कोविडच्या पहिल्या लाटेमध्ये अनेक गमती जमती झाल्या. अनेक लोकांना प्रश्नचिन्ह, नेमकं कोविड आहे काय, चाललं काय, करायचं काय, लॉकडाऊन का झालं, घरात का बसायचं, मास्क का घालायचा, हात का धुवायचे. आणि यामध्ये 2-3 प्रकारचे वर्ग होते. आपण असं उदाहरण म्हणून घेऊ. पहिल्या प्रकारचा वर्ग होता डॉक्टर मंडळी, मेडिकल फील्डमधली मंडळी, नर्स असतील, डॉक्टर असतील, मेडिको पर्सन, त्यांचा विषय थोडा बाजूला ठेवूया. पण सर्वसामान्य जनतेमधले आपण 2 वर्ग घेऊ. एक वर्ग झाला सायन्स बॅकग्राऊंडचे वर्ग, ज्यांचं 11वी आणि 12वी सायन्स झालेलं आहे. शिकलेले लोक आहेत, सायन्स शिकलेले लोक आहेत. यांना बॅक्टेरिया काय हे माहीत आहे, यांना व्हायरस काय हे माहीत आहे, यांना संसर्गजन्य रोग कसे होतात हे माहीत आहे. आणि दुसरा वर्ग आहे ज्यांचं सायन्स बॅकग्राऊंड नाहीये,
ज्यांना व्हायरस काय हे माहित नाहीये, ज्यांना संसर्गजन्य रोग कसे होतात हे माहित नाहीये. मग अवेअरनेसचा फरक काय पडतो बघा. ज्यांना व्हायरस काय हे माहित नाही, ज्यांना संसर्गजन्य रोग काय हे माहित नाही, अशा लोकांची परिस्थिती काय होती. पहिल्या लाटेमध्ये एक कॉल फार व्हायरल झाला होता. एका महिलेने एका डॉक्टरला फोन केला आणि डॉक्टरला फोन करून विचारलं, डॉक्टर साहेब आमच्या पाहुण्यांना कोविड झालाय, आमच्या पाहुण्यांना कोरोना झालाय आणि मी त्या पाहुण्यांशी फोनवर बोलले, तर फोनवर बोलल्याने कोविड होतो का. हसण्यासारखा विषय जरी असला मित्रांनो, पण समजून घ्या, त्या लेडीजने डॉक्टरला फोन करून हे विचारलं, फोनवर बोलल्याने कोरोना होतो का. कारण अवेअरनेस नाहीये. आणि हा प्रश्न कदाचित 11वी 12वी सायन्स शिकलेला विद्यार्थी विचारू शकणार नाही. कारण त्याला माहिती आहे व्हायरस काय, त्याला माहिती आहे संसर्गजन्य रोग कसे असतात, त्याला माहिती आहे मास्क का घालायचं. ज्यांना याचं नॉलेज नाही ते मास्क घालून येणार, घरी येणार, मास्क काढणार, अरे बाप मास्कने फार हे होतं. अरे बाबा हात नको लावू, हात धुऊ नंतर हात लाव. पण तो अवेअरनेस नाही आहे. पण सायन्सचा विद्यार्थी चूक करणार नाही, तो प्रॉपर साबणाने धुईल, त्यानंतर मास्क काढेल, कारण त्याला अवेअरनेस आहे आणि ज्ञान आहे. आणि हा अवेअरनेस, हा ज्ञान जर एखाद्या माणसाला एखाद्या गोष्टीच्या बाबतीत असेल तर ती गोष्ट तो चांगल्या पद्धतीने हाताळतो. आणि हेच आपलं मन कसं काम करतं, मनाच्यावर कसे प्रभाव होतात, मन कशा पद्धतीने काम करू शकतं, मनाच्या पॉसिबिलिटी काय. जसं नकारात्मक काम मनाकडून होतं तसं सकारात्मक काम देखील मनाकडून होतं. आणि ते काम कसं होतंय हे समजून घेण्याचा अवेअरनेस जर एखाद्या माणसाने वाढवला तर त्याचं पुढचं जीवन बदलेल. आणि तो अवेअरनेस वाढवण्यासाठीच मी हा हायब्रिड ऑनलाईन आणि ऑफलाईनचं कोर्स डिझाईन केलाय. या कोर्सची पूर्ण माहिती तुम्हाला हा कोर्सचे जे आयोजक आहे त्यांच्या नंबरवर फोन केल्यावर मिळेल. कोर्स आपल्या शहरामध्ये कधी आहे, याचं शेड्यूल कसं आहे, किती दिवसांचा कोर्स असेल आणि निश्चित याला फी आहे हे देखील प्रामाणिकपणे सांगतो. अनेक लोक म्हणतात हा मार्केटिंगचा सेमिनार आहे. प्रामाणिकपणे सांगतो 100% हा मार्केटिंगचा सेमिनार आहे. लोक सांगतात तुम्ही ध्यानावर काम करताय, तुम्ही मेडिटेशन शिकवताय आणि तुम्ही पैसे घेता. मित्रांनो अर्थप्रधान संस्कृती आहे. मित्रांनो मी सुद्धा पारिवारिक जीवन जगतोय, मला पण कुटुंब आहे, अर्थप्रधान संस्कृती आहे. हे सगळं व्यावहारिक दुनियेमध्ये आज पैसा लागतो. त्यामुळे निश्चित या कोर्सला फी आहे, यात मला काही शंका नाही. त्यामुळे काही लोक बोलतात हा मार्केटिंगचा व्हिडिओ आहे. हो मित्रांनो, तसं वाटत असेल तर तसं समजा, हा मार्केटिंगचा व्हिडिओ आहे. पण पैसा इथं महत्वाचा नाही आहे, कंटेंट महत्वाचे आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून मी काय सांगण्याचा प्रयत्न करतो हे बघा. आणि प्रामाणिकपणे विचार करा की हा जो कोर्स आहे ना, हा कोर्स तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी, मग ते व्यावसायिक जीवनात असेल, सामाजिक जीवनात असेल, व्यावहारिक जीवनात असेल, राजकीय जीवनात असेल, काय योगदान ठरू शकतो याचा विचार करा. आणि त्याचा विचार करून निर्णय घ्या की खरंच हे तुम्हाला आवश्यक आहे का. कारण अवेअर असल्याचा तो फायदा असतो मित्रांनो. एखाद्या क्षेत्रामध्ये आपण त्या मनाच्या बाबतीत मन कसं काम करतं हे अवेअर जर असेल तर त्याचा फायदा असतो. मित्रांनो आता काही दिवसापूर्वी 2 महिन्यापूर्वी झालेल्या बॅचचा थोडा फॉलोअप सेशन घेतला आणि फॉलोअप सेशनमध्ये एक व्यक्ती समोर आला आणि त्यांनी सांगितलं की मागच्या 2 महिन्यामध्ये 60 दिवसामध्ये मी 45 दिवस सरांनी सांगितलेलं ध्यान मी करू शकलो. 45 दिवस त्या पद्धतीचं ध्यान मी केलं आणि त्याचा रिझल्ट असा आला की माझ्या अवतीभोवती मला जसं पाहिजे तसं वातावरण झालं. बाकीचे लोक माझ्या मनासारखे वागायला लागले आणि माझं टार्गेट पूर्ण झालं. आणि कडकड कडकड टाळ्यांचा आवाज आला. लोक खुश झाले, वा वा टार्गेट पूर्ण झालं. अवतीभोवती लोक त्यांचे पार्टनर त्यांच्या मनासारखे वागायला लागले. लोक खुश झाले आणि टाळ्या वाजवल्या. मला राहावं गेलं नाही. मी प्रत्येकाला सांगितलं तर 2 मिनिटं फीडबॅक द्यायचा आहे कारण वेळ कमी होता त्या दिवशी. पण मला राहावं गेलं नाही. मी त्यांना थांबवलं आणि तो विषय क्लिअर केला. त्यासाठी 10 मिनिटं गेले मित्रांनो, पण ते आवश्यक होतं. तो विषय असा क्लिअर केला की सगळ्यांना सांगितलं की यांनी सांगितलं मी मागचे 45 दिवस हे ध्यान केलं आणि सगळे लोक मनासारखे वागायला लागले आणि माझं टार्गेट पूर्ण झालं. यातून तुम्ही टाळ्या वाजवल्या, पण मित्रांनो यातनं अंधश्रद्धा वाढू शकते. मी ध्यान केलं आणि माझं टार्गेट पूर्ण झालं, असे चमत्कार होत नाही. याला सायन्स आहे, याला सायंटिफिक बेस आहे. हा जो कोर्स आहे ना पूर्ण शास्त्रीय धर्तीवरचा कोर्स आहे मित्रांनो. असे चमत्कार या कोर्समध्ये अपेक्षित नाही. मग मी खोदून विचारलं, शोधून विचारलं, ड्रिल आउट केलं तो विषय. त्यांना विचारलं नेमकं काय झालं सांगा. त्यानंतर ते बोलायला लागले आणि त्यांनी सांगितलं सर प्रामाणिकपणे सांगतो मला भरपूर अडचणी आहेत जीवनामध्ये, मी भरपूर संघर्ष करतोय, वेगवेगळे वैद्यकीय प्रॉब्लेम घरामध्ये आहेत, अक्षरशः मी परेशान होतो,
आणि मागच्या जवळपास 1.5-2 वर्षापासून मला शांत झोप लागत नाही. 1.5-2 तास झोप झाली की मला जाग यायची, जाग आली तर परत 1-1.5 तास मला झोप लागत नाही, कधीतरी रात्री परत पहाटे झोप लागते. असं पूर्ण रात्रभर मी कस तरी रात्र काढतो आणि पूर्ण रात्रभर माझी 2-2.5 तासाची झोप होती मागच्या 1-1.5 वर्षापासून. परिणाम असा झालाय, माझे डोळे सुजल्यासारखे असायचे, माझ्या मागच्या बाजूचं डोकं दुखतंय, मला मायग्रेनची सुरुवात झाली. मग मी कुठंतरी वैतागायचो आणि मेडिकलमध्ये जाऊन झोपेची गोळी घ्यायचो. मग तेव्हा कुठं मला झोप लागायची. आणि झोपेची गोळी घेणं चांगलं नसतं, म्हणून माझी पत्नी सुद्धा मला झोपेची गोळी घेऊ देत नव्हते. पत्नी सुद्धा झोपेची गोळ्या माझ्या लपून ठेवायची. हे जेव्हा तो सांगत होता ना, त्याचा भूतकाळ त्याला सगळा आठवला. मग परिणामी मी ऑफिसमध्ये गेले, माझी चिडचिड व्हायची, माझ्या पार्टनर बरोबर माझी चिडचिड व्हायची, माझ्या स्टाफ बरोबर चिडचिड व्हायची, माझ्या सहकाऱ्यांबरोबर वातावरण चांगलं राहत नव्हतं आणि कशातच माझं लक्ष लागत नव्हतं. मग झालं काय, ध्यान करायला लागल्यानंतर पहिल्यांदा विचार सेटल झाले. हो मित्रांनो, ध्यानाच्या माध्यमातून विचार सेटल होतात, काही शंका नाही. विचार सेटल झाले, विचारांचं वादळ हळूहळू सेटल होत गेलं. 1 आठवडा, 2 आठवडा, 15 दिवस, त्यानंतर हळूहळू त्यांचे विचार सेटल होत गेले. नंतर मग त्यांनी सांगितलं मला शांत झोप लागायला लागली. आणि जेव्हा त्यांना शांत झोप लागायला लागली तेव्हा त्यांचे बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला लागले. शांत झोप लागायला लागली, डोकं जड पडायचं ते कमी झालं, मागच्या बाजूला डोकं दुखायचं ते कमी झालं, मायग्रेनच्या समस्या कमी झाल्या. झोप लागल्यामुळे पोटाचे पचनच व्यवस्थित व्हायला लागले, जे अगोदर त्याला कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम होता. मग अनेक गोष्टी, पोट साफ व्हायला लागलं, झोप शांत लागायला लागली, डोकं जड पडणं बंद झालं, डोकं दुखणं बंद पडलं, मायग्रेनचा त्रास जो सुरू झाला तर तो कमी झाला, फ्रेश झाला. साहेब फ्रेश झाल्यानंतर ऑफिसमध्ये आले. ऑफिसमध्ये ते स्वतः फ्रेश असल्यामुळे, त्यांची झोप झालेली असल्यामुळे, डोकं दुखत नसल्यामुळे त्यांचा कामावर फोकस झाला. ध्यानामुळे एकाग्रता वाढली, टार्गेटवर फोकस झाला, काम करण्याची पद्धत बदलली. आणि ह्या ध्यानाच्या शिबिरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मेडिटेशन आहे, त्यामध्ये पॉझिटिव्ह अफर्मेशनचं पण एक पार्ट आहे. आणि पॉझिटिव्ह अफर्मेशनच्या माध्यमातून ते बाकीचे जे माझे सहकारी होते त्यांनी सांगितलं, ते सहकार्यांची पॉझिटिव्ह एनर्जी माझी त्यांना जायला लागली. परिणाम काय झाला, पॉझिटिव्ह वातावरण ऑफिसमध्ये तयार झालं आणि त्या पॉझिटिव्ह एनर्जीमुळे टीम वर्क चांगलं झालं, म्हणून टार्गेट अचीव्ह झालं. ध्यान केलं, टार्गेट अचीव्ह झालं. याला चमत्कार समजू नका, कारण याच्या माध्यमातून आपण अंधश्रद्धेमध्ये जाऊ शकतो. हा सायंटिफिक कोर्स आहे. ध्यान केलं म्हणून विचार सेटल झाले, म्हणून झोप लागायला लागली, म्हणून झोपेच्या संदर्भाचे प्रॉब्लेम कमी झाले. झोप होत नव्हती म्हणून कॉन्स्टिपेशन झालं, पोट साफ होत नव्हतं, झोप व्हायला लागली, पोट साफ व्हायला लागलं, फ्रेशनेस शारीरिक लेवलला आला, माइंडला फ्रेशनेस आला, त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन झालं, फोकस झालं, ब्रेनचं काम सुरू झालं, टार्गेट अचीव्ह व्हायला लागलं, पॉझिटिव्ह अफर्मेशनमुळे पॉझिटिव्ह वातावरण झालं, म्हणून टार्गेट अचीव्ह झालं. यामागे सायन्स आहे मित्रांनो. आणि आपण लोकांना तेच देऊ शकतो जे आपल्याकडे आहे. तुम्ही जर मला सांगितलं सर मला 1000 रुपये द्या उधार, आणि माझ्याकडे जर पैसे नसतील तर मी तुम्हाला 1000 रुपये नाही देऊ शकत. मी तुम्हाला तेच देऊ शकतो जे माझ्याकडे आहे. माझ्याकडे जर पैसे असतील तरच मी तुम्हाला देऊ शकेल, आणि जर माझ्याकडे पैसे नसतील तर मी तुम्हाला देऊ शकणार नाही. ही वस्तुस्थिती प्रत्येक गोष्टीत आहे. माझ्याकडे जर सकारात्मक एनर्जी असेल तरच मी इतरांना सकारात्मक ऊर्जा देऊ शकतो. माझ्याकडे जर विजन असेल तरच मी लोकांना विजन देऊ शकतो. माझ्याकडे जर ध्यान असेल, माझ्याकडे जर एकाग्रता असेल तरच मी लोकांना एकाग्रता करू शकतो. मी जर फोकस काम करत असेल तरच मी इतर लोकांना, माझ्या सहकाऱ्यांना फोकस काम करायला लावू शकतो. आपण लोकांना तेच देऊ शकतो जे आपल्याकडे आहे, आणि लोकांना देण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला वाढावं लागेल. आणि आपल्याला वाढवण्यासाठी कुठंतरी आनंदी जीवनाचा ध्यान मंत्र हा कार्यक्रमाचा आधार घेऊन हे सगळं करावं लागेल. मित्रांनो, एक गमतीशीर उदाहरण सांगतो. गणिताच्या संदर्भात उदाहरण आहे. लक्ष द्या, लक्षपूर्वक ऐका. तुम्हाला उत्तर सांगायचं आहे, तुम्हाला उत्तर सांगायचं आहे. कॅल्क्युलेट करा. 7, इंग्लिशमध्ये आपण त्याला 7 म्हणतो. 7 वजा 5 म्हणजे 7 - 5 प्लस 2 म्हणजे अधिक 2 गुणिले 10 मल्टिप्लाय बाय 10 आणि डिवायडेड बाय 2 भागिले 2. 7 वजा 5 अधिक 2 गुणिले 10 भागिले 2. पुन्हा एकदा 7 वजा 5 अधिक 2 गुणिले 10 भागिले 2. किती उत्तर आलं? विचार करा. 95% लोकांचं उत्तर 20 असेल. बरोबर ना? मी ऑनलाईन सेशन घेतलं तेव्हा सुद्धा 95% लोकांचं उत्तर 20च होतं, पण बाकीच्या लोकांनी उत्तरच दिलं नाही, कन्फ्यूज होते. का उत्तर आलं तुम्हाला 20 का सांगता आलं? विचार करा. तो तुम्ही सांगाल माझा गणिताचा बेस पक्का आहे, तुम्ही सांगाल हे सोपं उदाहरण आहे, तुम्ही सांगाल मी शिकलोय, हे मला माहित आहे,
तुम्ही सांगाल अरे काय एकदम बेसिक उदाहरण आहे म्हणून माझं 20 उत्तर आलं. हे जे कॅल्क्युलेट करून तुम्ही 20 उत्तर दिलं ना, तुम्हाला आत्मविश्वास आहे की 20 बरोबर आहे. का बरोबर आहे? कारण तुम्हाला हे माहित आहे की मला गणित येतं, गणिताचा माझा बेस पक्का आहे आणि हे सोपं उदाहरण होतं. पण मित्रांनो लक्ष द्या, मी काय सांगतोय. मी सांगितल्यावर कदाचित तुम्हाला आता पटणार नाही आणि मी सांगितल्यावर कदाचित तुम्हाला थोडा शॉक बसेल. मित्रांनो लक्षपूर्वक ऐका, मी जबाबदारीपूर्वक बोलतोय. 20 उत्तर चुकीचं आहे. नाही पटणार तुम्हाला. काही लोकांचं उत्तर कदाचित वेगळं असेल, पण 95% लोकांचं 20 उत्तर आलं आणि हे 20 उत्तर चुकीचं आहे. का माहितीये? कारण गणिताच्या नियमानुसार याचं 12 उत्तर आहे. तुम्ही म्हणाल कसं? अरे 7 + 5 2, 2 + 2 4, 4 × 10 40, 40 / 2 20. तुम्ही म्हणाल 20 उत्तर आहे. नाही मित्रांनो, मी जे सांगितलं ते तुम्ही नाही केलं, तुम्ही वेगळंच केलं. मी सांगितलं 7 + 5, तुम्ही केलं 7 + 5, इथपर्यंत ठीक आहे. नंतर मी सांगितलं 7 + 5 + 2, तुम्ही 7 + 5 + 2 नाही केलं, तुम्ही 2 + 2 केलं, जे मी सांगितलं नव्हतं. त्यानंतर मी सांगितलं 7 + 5 + 2 × 10, तुम्ही हे नाही केलं, तुम्ही केलं 4 × 10. त्यानंतर मी सांगितलं /2, तुम्ही केलं 40 / 2. पण म्हणून तुमचं 20 उत्तर आलं. पण 20 उत्तर चुकीचं आहे, कारण गणितामध्ये एक नियम आहे. नुसती बेरीज करायची करू शकता, नुसता गुणाकार करायचा करू शकता, नुसती भागाकार करायचा करू शकता, नुसती वजाबाकी करायची करू शकता, पण चारी किंवा क्रिया जेव्हा एकत्र येतात ना, तर गणिताला एक नियम आहे ज्याला बोडोमास म्हणतात. मराठीमध्ये आहे कंचे भागू. पहिल्यांदा कंस सोडायचा, रूट सोडायचा, भागाकार गुणाकार करायचा आणि बेरीज वजाबाकी करायची. आणि ह्या गणिताच्या बोडोमासच्या नियमानुसार याचं उत्तर 12 येतं. तुम्हाला विश्वास नसेल तर मोबाईल काढा, कॅल्क्युलेटर करून बघा. मोबाईल काढा, कॅल्क्युलेटरवर करून बघा. पण हे पूर्ण करा. 7चं बटन दाबल्यानंतर वजा दाबायचं, नंतर 5 दाबायचं, नंतर +2 दाबायचं, मध्ये बरोबरचं चिन्ह नाही दाबायचं. पूर्ण करा. उत्तर मोबाईलवर कॅल्क्युलेटरवर 12 येईल. आणि हे सगळं आपण शिकलोय की गणिताच्या सगळ्या क्रिया जेव्हा एकत्र आल्या ना, तर कोणत्या सिक्वेन्सनी करायच्या हे आपण शिकलोय. पण ते आपण विसरलोय मित्रांनो. कुठंतरी आयुष्याचं गणित असंच काहीतरी विसरलं. आयुष्यामध्ये बेरीज पण आहे, वजाबाकी पण आहे, गुणाकार पण आहे, भागाकार पण आहे. आयुष्यात व्यावसायिक जीवन पण आहे, पारिवारिक जीवन पण आहे, आध्यात्मिक जीवन पण आहे, सामाजिक जीवन पण आहे. पण सगळ्या जीवनांची सांगड घालताना कुठंतरी सांगड घालण्यासाठी मनाचा वापर कसा करायचा हे कुठेतरी आपण विसरलोय. त्या आंतरिक ऊर्जेचा वापर कसा करायचा, त्या सबकॉन्शियस माइंडचा वापर कसा करायचा हे कुठेतरी विसरलोय. आपल्या अंतर्मनामध्ये ताकद आहे, ती कशी वापरायची हे कुठेतरी विसरलोय. आणि हा सामाजिक जीवन, आध्यात्मिक जीवन, कौटुंबिक जीवन आणि व्यावसायिक जीवनाला कुठेतरी सांगड घालून आपल्याला आनंदी जीवन कसं जगायचं हे समजून घ्यावं लागेल. आणि त्यासाठी आनंदी जीवनाचा ध्यान मंत्र हा कोर्स आपल्याला फायदेशीर ठरेल. कारण भूतकाळावर काम करून आपलं पास्ट कंप्लीट करून वर्तमान काळामध्ये कसं राहायचं हे शिकून भविष्यात कसं पाहिजे ते भविष्य घडवण्यासाठी स्वतः घडण्याची तयारी सुरू करून कसं जगता येऊ शकतं यावर काम करणारा कार्यक्रम म्हणजे आनंदी जीवनाचा ध्यान मंत्र. मी सुद्धा बिझीपणाचा अनुभव घेतलाय. बरेच वर्ष मी खूप बिझी राहून काम केलंय. पण कुठंतरी ध्यानावर काम केल्यानंतर लक्षात आलं की बाहेरून बिझी पण आतून इझी असं राहता येऊ शकतं का? हो मित्रांनो, निश्चित राहता येऊ शकतं. वाक्य पुन्हा एकदा सांगतो. बाहेरून बिझी आणि आतून इझी राहता येऊ शकतं. कसं? जाणून घ्या आनंदी जीवनाचा ध्यान मंत्र या प्रशिक्षण कार्यक्रमात. बघा मित्रांनो, एक छोटंसं उदाहरण सांगतो. कल्पना करा तुम्ही तुमच्या घरात बसलेले आहात आणि कोणीतरी कुटुंबातल्या एखाद्या सदस्याने तुम्हाला चहा आणून दिलाय किंवा मावशीने चहा आणून दिलाय आणि चहा देत असताना काहीतरी झालं आणि तो चहा सांडला आणि तुमच्या कपड्यावर सांडला. काय रिॲक्शन असेल? आपण लगेच ओरडू, अरे समजत नाही का तुला, दिसत नाही का, असं कशाला केलं, आपण चहा सांडला, आता राहू दे, आता काय असं कुठं असतं का, आपण लगेच चिडू. हे नैसर्गिक आहे, हे नॅचरल आहे. पण कल्पना करा तुम्ही कुठंतरी तुमच्या बॉसच्या घरी गेलेले आहात, तुमच्या नेत्याच्या घरी गेलेले आहात, तुमच्या गुरुच्या घरी गेलेले आहात, कारण किंवा तुमच्यासाठी जे आदरणीय आहेत अशा व्यक्तीच्या घरी गेलेले आहात. त्यांच्या घरात कोणी नाही आहे, कोणीतरी चहा बनवला आणि तेच स्वतः घेऊन आले आणि त्यांच्याकडून ती चहाची कपबशी घेत असताना काहीतरी असंच काहीतरी झालं आणि चहा सांडला. काय रिॲक्शन असेल? असू द्या सर, असू द्या, काय हरकत नाही, असू द्या. का हो? मावशीकडनं सांडल्यावर आपण लगेच आरडाओरडा करणार आणि इथं काय बोलतोय? असू द्या सर, असू द्या. घटना तीच आहे
पण माणसं बदलले. माणसं बदलले, रिॲक्शन का बदलतात कधी विचार केला? आणि ह्या रिॲक्शन ज्या असतात, ह्या रिॲक्शन आपल्याला माइंडवर काय आघात करतात याचा कधी विचार केला? त्यातून आपला स्वभाव कसा घडतो याचा कधी विचार केलाय? त्यामुळे कुठंतरी आपल्याला भूतकाळ पूर्ण करावा लागेल. भूतकाळाच्या मध्ये अशा कोणत्या घटना झाल्या, कोणत्या व्यक्तीच्या बाबतीत झालाय ज्याचा कुठंतरी आपल्या मनावर परिणाम आहे, आणि तो परिणाम सकारात्मक असेल किंवा नकारात्मक असेल, त्याचा काय इफेक्ट आपल्या वर्तमानात आणि भविष्यावर होतो याचा देखील विचार करावा लागेल. आणि त्या भूतकाळाचा प्रभाव काढावा लागेल. मित्रांनो, लहान बाळ बघा, लहान बाळ किती निरागस असतं. आपण त्याला निरागस म्हणतो. बोलता बोलता आपण सहज बोलतो, मुलं ही देवाघरची फुलं का म्हटलं जातं? कारण निरागसता असते. हो, किती निरागस असतं ते. खेळता खेळ खेळत असतं, हसत असतं, मध्येच रडतं, रडल्यानंतर परत 5 मिनिटांनंतर हसायला लागतं. पण त्या 5 मिनिटांनंतरच्या हसण्यावर त्याच्या 5 मिनिटापूर्वीच्या रडण्याचा काही परिणाम नसतो. इतकं निरागस असतं. आयुष्यात भूतकाळामधल्या जुन्या घटनांचा आपण वर्तमान काळात इतका परिणाम करून घेतो आणि भविष्यावर सुद्धा त्याचा परिणाम होत असतो. मित्रांनो, कुठंतरी निरागसता आपण हारून बसलोय. ते आपल्यावर ओरडतं, आपल्यावर चिडतं, त्याला आपला राग येतो. आपण जर त्याच्या मनाविरुद्ध केलं तर त्या क्षणाला त्याला आपला राग येतो. पण पुढच्या 10 मिनिटांनंतर तो पूर्ण विसरलेला असतो. त्याच प्रेमाने, त्याच आपुलकीने तो आपल्याला मिठी देखील मारतो. असं निरागस जीवन आपल्याला जगता येईल का? कुठंतरी भूतकाळातल्या काही गोष्टी घेऊन बसलोय, त्या आपल्याला सोडता येतील का? आणि यासाठी ध्यानाचा आधार कसा घेता येऊ शकेल? त्यामुळे या शिबिरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ध्यान आहे. पास्ट कंप्लीट करण्यासाठी आपल्याला कुठंतरी ऍक्सेप्टन्स, स्वीकार करणं आवश्यक आहे भूतकाळात जे झालं त्याचं. आणि स्वीकार ध्यान सुद्धा या ध्यानाच्या कार्यक्रमामध्ये आहे. आपल्याला कुठंतरी माफ करावं लागेल. स्वतःकडनं काही चुका झाल्या असतील, ज्याच्या संदर्भात, ज्याच्या माध्यमातून आपल्याला गिल्ट फील होत असेल, आपल्याला कुठंतरी स्वतःला क्षमा करावं लागेल. आपल्याला इतरांना क्षमा करावं लागेल. त्याला फॉरगिव्हनेस मेडिटेशन आपण म्हणतो, क्षमा ध्यान. कुठंतरी ग्रॅटिट्यूड ध्यान, जे आपल्याला मिळालंय त्याचं धन्यवाद द्यावं लागेल. जे आपल्या बाबतीत चांगलं घडतंय त्याचं धन्यवाद द्यावं लागेल. त्यानंतर भूतकाळातल्या काही घटनांचा प्रभाव जर आपल्याला असेल, रिक्रिएशन मेडिटेशन, आपल्याला ते रिक्रिएट करावं लागेल आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्यावरचा कमी करावा लागेल. असे अनेक प्रकारचे मेडिटेशन त्यामध्ये आहे. पॉझिटिव्ह अफर्मेशन, आपल्याला पॉझिटिव्ह अफर्मेशनवर काम करावं लागेल. आणि ऍक्च्युअल ध्यान, ऍक्च्युअल ध्यानावर सुद्धा देखील आपल्याला काम करावं लागेल. असे वेगवेगळे ध्यानाची पद्धती यामध्ये आहे. तर आपल्याला ते निरागस बाळासारखं जगता येईल का? हो, निश्चित जगता येईल. हे मी अनुभवतोय. म्हणून 25 वर्ष कन्सल्टिंग ट्रेनर म्हणून व्यावहारिक दुनियेमध्ये मोटिवेशनल स्पीकर म्हणून काम केल्यानंतर मला हे जाणवलं की कुठंतरी रिझल्ट जो कार्यक्रमाचा माझा येत होता तो माइंडसेटच्या माध्यमातून जास्त होता. म्हणून मी ठरवलं माइंडसेटवर जास्त काम करायचं. म्हणून खूप मेहनत घेऊन हा प्रोग्राम तयार केलाय. व्यावहारिक जीवनामध्ये आपल्याला आध्यात्मिक सांगड घालता येईल का? प्रपंचात राहून आपल्याला अध्यात्माशी संवाद साधता येईल का? त्या चैतन्याला कनेक्ट होता येईल का? निरागस्त सारखं जगता येईल का? आणि मनाचा, भूतकाळावरचा प्रभाव कमी करून मनाची ताकद ओळखून आपण नवनिर्मिती करता येईल का? आणि आपण आपलं भविष्य घडू शकतो का? उज्ज्वल भविष्य घडू शकतो का? तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, हे वाक्य आपण अनेक वेळा ऐकलंय. इंसान अपने कर्म के प्राबल्य से अपने प्रारब्ध को बदल सकता है, हे आपण ऐकलंय. भगवद्गीतेमध्ये कर्म सिद्धांताला महत्व दिलंय. आणि इतकं महत्व जर कर्म सिद्धांत असेल तर ते कर्म फक्त शारीरिकच असतं का? नाही, कर्म मनाचं देखील असतं. एखाद्याच्या शरीराला हाताने असं मारणं आणि मनामध्ये त्याच्याबद्दल राग निर्माण करणं, हे दोन्ही कर्म सारखंच आहे. मनाचं कर्म सुद्धा तेवढंच इफेक्ट टाकतं जेवढं शरीराचं कर्म टाकतं. आणि ह्या मनाच्या कर्मावर काम करून मनाचं चांगलं कर्म कसं करू शकतो हा होश वाढून त्यावर काम करून भविष्य घडवता येईल का? निश्चित घडवता येईल मित्रांनो. पण त्यासाठी आपल्याला स्वतःला घडावं लागेल. कारण भविष्य हे घडत नसतं, ते घडवायचं असतं. आणि भविष्यासाठी स्वतः घडायचं असतं. आणि स्वतः घडण्यासाठी आपल्याला मनावर काम करायचं असतं. कारण शरीरावर, बुद्धीवर, ज्ञानावर, कौशल्यावर, शिक्षणावर, आहारावर आपण खूप काम केलंय. पण मनावर काम आपलं त्या प्रमाणात कमी झालं नाही. म्हणून हॅप्पी आणि पॉवरफुल लाईफ जगण्यामध्ये कुठंतरी आपण कमी तर पडत नाही ना. आणि हे जर जगायचं असेल तर आनंदी जीवनाचा ध्यान मंत्र. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि आपल्याला विनंती देखील करतो, असे व्हिडिओ पुन्हा बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला वाटत असेल ना हा कोर्स निश्चित फायदेशीर आहे तर आपला मित्रपरिवार, आपल्या नातेवाईकांना सुद्धा ही लिंक फॉरवर्ड करा, अशी आपल्याला विनंती करतो. आणि हार्दिक शुभेच्छा देतो. ऑल द बेस्ट. थँक्यू, थँक्यू, थँक्यू.